ही आड्डेवाल्यां गुत्तेवाल्यांचा पक्ष होत चाललाय तर त्यांना माहिती बंद झालं पाहिजे. मोहळवर राग नाही, विकृतीवर राग आहे. महानगरपालिका टेंडर सिस्टीममध्ये ही विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती, मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती. अहो यांचा जर तपास केला तुम्ही चक्कर येताना एवढा हिशोब आहे यांचा. दिवाळी सुरू आणि गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात राजकीय फटाके फुटताना दिसत आहेत. जैन बोर्डिंगचा विषय असेल, शनिवारवाड्याचं प्रकरण असेल किंवा अन्य विषयात रवींद्र धंगेकर हे नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. स्वतः धंगेकर आपल्या सोबत आहेत. 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही जी तुमच्या ट्विटची मालिका लावली आहे, यातून नेमकी तुमची भूमिका काय आहे? बघा, सातत्यानं भूमिका माझी ही असेल की विकृतीच्या विरुद्ध लढणं आणि जे पुणेकरांच्या हिताचं आहे, पुणेकरांसाठी पोषक आहे, याच्यासाठी सातत्यानं मी बोलत राहिलो. एक गुन्हेगारी जी पुण्यात चालली ही 700 टोळ्या पुणे शहरामध्ये काम करतात आणि मग ही पुणेकरांना किती त्रास आहे, किती आमच्या माता भगिनीचे कुंकू पुसले जातात, पदाचारीला सुद्धा मारतात येतात आता. म्हणजे अशी पद्धत जर या पुण्यनगरीत असेल आणि ही लोक सत्तेच्या बाजूबाजूला जर घुटमळत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही आहे. मलाही वाटतं की मी काही कोणाच्या ह्याच्यावर बोलत नाही, पक्षावर बोलत नाही, हा त्यांचा समज आहे, त्यांनी तो बाजू विकृतीवर बोलतो. आणि पुणे शहरामध्ये ते अड्ड्यावाले गुत्त्यावाले जे एकत्र आलेत आणि ह्या पक्षाला हायजॅक करून बिल्डर लॉबीच्या हातात हात घालून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ज्या पद्धतीनं पुन्हा लुटण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर बोलणं गैर नाही. आणि माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की जैन बोर्डिंग आणि महावीरांचं मंदिर ह्याच्यावर ज्या पद्धतीनं कांड करून ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, बँक असेल, धर्मादाय आयुक्त असतील, महानगरपालिका असेल, ह्यांची सखोल चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. ह्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही बी गप बसणार नाही. शेवटी लोकशाहीमध्ये लढणं हे आपलं रक्तात आहे. मी सारखं म्हणताय की विकृती, पण तुम्ही महायुतीमध्ये असून सुद्धा या विकृतींवर जर बोलताय, माध्यमांसमोर येऊन बोलणं, ट्विट करणं, याच्यापेक्षा जर तुम्ही बैठक घेतली, बैठकीत या सगळ्यांची चर्चा केली तर त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला? नाही, याच्यामध्ये बैठकीला कोण बोलवतच नाही मला. कारण बैठकीला बोलवणार कोण? सज्जन माणूस राहिला कुठं बोलवणार मला? जी आहेत त्यांना वाटतं की हे धंगेकर बोलतात ते बरोबर आहे, ते मला बोलवत नाही. त्यांना माहिती आहे की ही आड्डेवाल्यां गुत्तेवाल्यांचा पक्ष होत चाललाय तर त्यांना माहिती बंद झालं पाहिजे. ही त्यांच्या मताचं मी, फक्त ते बोलत नाही एवढाच विषय. 3 पक्षाचं तुमचं सरकार आहे, त्यात तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर आहात. एकनाथ शिंदेची भूमिका तुम्हाला माहिती आहे, भाजपची भूमिका माहिती आहे, पण एवढं असून सुद्धा अनेक वर्षांपासून तुम्ही पुण्यात राहता. जैन बोर्डिंगचा विषय तुम्ही जेव्हा घेतलात तेव्हा सडेतोड टीका तुमच्यावर भाजपकडनं होताना दिसते. मी टीकेला घाबरत नाही, पण जर महावीरांचं देऊळ जर घाण ठेवलं असेल त्याचं मी बोलायचं नाही का? कोण जर जगातला असा माणूस आला आणि म्हणला महावीरांचं देऊळ घाण ठेवलं आणि तुम्ही बोलताय हे चुकीचं, तर मी माझं बंद. कुणी कुठलाही भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता आहे की हे महावीरांचं देऊळ घाण ठेवणारी विकृती ही यांच्या विरोधात यांच्या बाजूने बोला, लगेच बोलून, फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे. एवढा राग काय तुमचा मोहळांवर? मोहळवर राग नाही, विकृतीवर राग आहे. आणि पुणेकरांना लुटतायत, दिवसा डावल्या दरोडे टाकतायत. हे काही एक प्रकरण नाही, अनेक प्रकरण आहेत, ह्याच्यावर मी बोलणार आहे. पण ही अनेक प्रकरणं आहेत. कालच एका जैन समाजाच्या एका व्यापाऱ्याने टाकलं की माझं 2000 साली माझं बंद पाडलंय, काही चूक नसताना तो तळमळतो. अशी लय लोक तळमळतात. आज सिस्टीम हायजॅक केली, जिथं बघावं तिथं हीच विकृती संख्या. महानगरपालिका टेंडर सिस्टीममध्ये ही विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती, मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती. अहो यांचा जर तपास केला तुम्ही चक्कर येताना एवढा हिशोब आहे यांचा. आणि जिथं जाईन तिथं लुटायचं आणि खायचं, लुटायचं आणि खायचं, लुटायचं आणि खायचं. ही पद्धती जर बोललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का? खासदारांनी सगळे कागदपत्र दाखवले, त्यांचं म्हणणं आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही, तरी तुमची ट्विटची मालिका चालू आहे, सातत्याने तुमचं टीकास्त्र सुरू आहे. अहो ज्या पद्धतीनं हे सगळं मॅनेज झालेलं टेंडर आहे त्याच्यामध्ये बडेकर यांचेच. बडेकर कसं का आला? योगायोगाने आला. तो मिरिट कंपनी योगायोगाने आली. आयुक्त महानगरपालिका योगायोगाने आले. ते सगळं ठरवून झाले. रेशन कार्ड काढायला 2 वर्ष लागतात, यांना 15 दिवसात सगळे प्लॅन पास बीस सगळं लोन बिन. आता हे लोन कसं काय दिलं? ह्या बँकेची चौकशी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये ब्लॅकचे पैसे आहेत आणि तेच देऊ शकतात, चांगल्या माणसाचे पैसे देऊ शकत नाही. कारण 70 कोटी एका दिवसात देणं कुठली बँक आहे अशी? गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे सोशल मीडिया वॉर जे आहे ते पाहायला मिळतं. काल तुम्ही कुठल्या तरी दुकानात गेलात, त्याची जाहिरातीवरनं तुमच्यावर टीका व्हायला नाही, तो एक टेलर आहे,
आणि तो माझ्या वार्डातला आहे. मला म्हणला मामा एक माझ्यासाठी जाहिरात करा, कारण तुम्ही कपडे घातले की लोकांना वाटतं की मामांनी कपडे घातलेत. तुम्ही केलं तर मला 2-3 माझ्या टेलरिंगला मला गिराईक मिळते. म्हटलं चल करतो मी, कारण शेवटी एक युवक आहे तो उभा राहतोय, त्याला भविष्यात व्यवसायासाठी आपण नाही त्याला ताकद द्यायची तर कोणतं, आपल्या 2 शब्दांनी जर त्याचं कल्याण होत असेल तर बोलायला काय हरकत नाही. थोडीच मी बिल्डरांची हे किती स्क्वेअर फूट आहे, ही इथनं कुठं हवा येते, तिथं मी भागीदार आहे, हे आता तेव्हा ते भागीदारच होते. मी माझ्या स्वतःसाठी का त्या तर 10 पैशाचा मी त्या दुकानाचा माझा संबंध नाही. उलट मला टेलरचे काहीतरी देणे ते एकदा देऊन येतो परदेशीने मी, कारण माझे कपडे मध्ये शिवले ते. या पुणेकर फर्स्टचा काय विषय काय, तुम्ही ट्विटरवर आणि याच्यावर सगळं कव्हर पेज बदलले? नाही कव्हर पेज बदललं नाही काय नाही. मी शिवसेनेत एकनाथ शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे. चुकीच्या पद्धतीने हे काही प्रसार माध्यमांना पुरवण्याची काही एक टीम ही माझ्या मागे लागली तर ह्याच्यात काय नाही. शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे, ते कार्यकर्त्याच्या पाठीशी राहतील. कुठल्याही पद्धतीची त्यांनी मला नोटीस दिली नाही किंवा कुठला फोन नाही. मी जर चुकीचं वाटलं मला कुणीही सांगावं, माझ्या नेत्यांनी सांगितलं तर प्रश्नच नाही. पण मला भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की दंगेकर तुम्ही चुकलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांचा असा सप्तसूर आहे एकदा की ते थेट त्यांच्या वरिष्ठांकडे तुमच्याबाबत तक्रार करतात. नाही, उलट माझी इच्छा त्यांनी मला तक्रार केली पाहिजे, पण ते विकृतीने नाही केले पाहिजे. प्रदीप राऊतांनी माझ्यावर तक्रार केली पाहिजे, कारण त्यांनी स्वच्छ मनाचे स्वच्छ खासदार पुण्याने पाहिले, अत्यंत प्रामाणिक. अशा लोकांनी केली तक्रार तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस ऐकतील. पण जे अड्डेवाले गुत्त्यावाले हे जर करत असतील तर देवेंद्र फडणवीस बी हुशार आहेत, ते काय त्यांची दखल घेतील असं मला वाटत नाही. पण एवढं सगळं होतंय, तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेत्यांशी तुमचं काही बोलणं होतं का यावर, का त्यांचंच तुम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही बोलत राहा? त्यांचं म्हणणं नाही, लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे शिवसेना उभी राहते. माझं चुकीचं असेल तर मला भाजपच्या कुठल्याही लोकांनी येऊन सांग की चुकला. पण माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती, आमचा महावीर तुम्ही घाण ठेवला आहे. आमचं जैन बोर्डिंग युवक जे गोरगरीब युवक महाराष्ट्रातून येऊन शिकतात, मोठी जातात, विद्येचं माहेरघर आहे. अनेक संस्था या पुणे शहरात आहेत, जगामधले विद्यार्थी इथे येऊन शिकायला येतात. तुम्ही त्यांचं वस्तीकर बारीक करताय, थोडी जानाची नाही मनाची. तुम्हाला लोकप्रतिनिधी केलं आहे, तुमच्या आजूबाजूची पिल्लं अशा पद्धतीने हायजॅक करताय. किंमत किती दिली काय दिली हे विषय वेगळा. 200 खाटाचा जर तुम्ही 500 खाटाचं केलं तर आम्हाला आनंद वाटला. 150 200 महावीर लेआउटमध्ये महावीर साहेबांचं तेवढं दिसत नाही. मग काय भूमिका आहे? आमची भूमिका आहे की शासनाने हे सगळं प्रोजेक्ट हातात घेतला पाहिजे. याच्यामध्ये महावीरांचं देऊळ दिमागदारपणे ते बांधलं पाहिजे. विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना तिथे शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचं सगळं खर्च शासनाने करावा आणि जैन धर्मांच्या लोकांच्या हातात ते द्यावं. योग्य लोकांच्या हातात देऊन तो दिमागदारपणे ते उभं राहावं. दंगेकर विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचा संघर्ष कुठेतरी शमावा म्हणून तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही जर चर्चेला बोलवलं किंवा तुम्ही जर त्यांना चर्चेला बोलवलं तर याच्यातनं काय मार्ग निघेल? मी सांगतो, मी परत एकदा म्हणलो की प्रदीप राऊत सारखे नेते, विजय काळेंसारखे नेते, त्यांनी जर मला बोलवलं, त्यांनी नुसता फोन केला तर त्यांच्या दारात मी स्वतः जाऊन उभा राहील. पण मला ते विकृतीवाल्याने बोलवलं तर मी कसं जाईन? मी का नाही फोन करत? काय संबंध विकृतीवाल्यांना फोन करायचं कसं? मला विजय काळेंनी केलं पाहिजे, ते आमचे नेते आहेत. प्रदीप रावते, अनिल शिरोळेंनी बोलवलं तरी जाईन. अहो, यांनी मोठी कामं केलीत. म्हणजे अनिल शिरोळे साहेबांना मी जवळनं बघितलं महानगरपालिकेत. ज्या वेळेला त्यांना जर चुकीचं वाटत होतं तर पक्षाच्या विरोधात भूमिका मांडताना मी त्यांच्या शेजारी बसलेला कार्यकर्ता आहे. प्रदीप राऊतांनी पक्षाच्या बाजूने, जनतेच्या बाजूने, शहराच्या हिताची कामं केली. त्यांनी बोलवलं तर नक्की जाईन. पण मला कोणी अड्ड्या गुत्तेवाल्यांनी बोलवलं तर मी कसा जाईन? आपण बघू शकतो की पुण्यातले जे माजी खासदार आहेत त्यांचं नाव घेऊन थेट रवींद्र दंगेकर अशी आशा व्यक्त करतात की त्यांनी मला जर बोलवलं, मग ते भाजपचे असो नाही तर कुठल्याही महायुतीमधल्या इतर पक्षाचे असो, तर त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. मात्र सध्याच्या भाजपमधले जे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा थेट आमदार, मंत्रींपर्यंत जे लोक आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा करणार नाही. हा ट्विटची मालिका आहे, हा संघर्षाची मालिका आहे, ती त्यांच्याकडून सुरूच राहील. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.